angle between two plane, angle between two plane. आता अँगल बिटवीन टू प्लेनमध्ये कसं आहे, इफ प्लेन आर बार एन वन बार इज इक्वल्स टू डी वन बार अँड आर बार एन टू बार इज इक्वल्स टू डी टू बार इज गिवन. समजा हा एक प्लेन दिलाय, हा एक प्लेन दिलाय, इज गिवन. असे जर दोन प्लेन दिलेले असतील तर अँगल बिटवीन बोथ प्लेन, अँगल बिटवीन बोथ प्लेन is given by a formula cos theta equal to n1 bar dot n2 bar upon magnitude of n1 bar dot magnitude of n2 bar. हा फॉर्म्युला आहे. यानंतर बघा, इफ थिटा बी द अँगल बिटवीन, समजा थिटा बी द अँगल बिटवीन the line r bar is equals to a bar plus lambda b bar and the plane, समजा एक लाईन आणि एक प्लेन दिलं r bar dot n bar is equals to d bar. देन जर असं इक्वेशन ऑफ लाईन आणि इक्वेशन ऑफ प्लेन जर दिलं तर त्या दोघातलं जे अँगल आहे ते आपण कसे कॅल्क्युलेट करणार, तर फॉर्म्युला आहे साइन थिटा इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ एन बार. यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, इफ द लाईन आर बार इज इक्वल्स टू ए वन बार प्लस लॅम्बडा बी वन बार अँड आर बार इज इक्वल्स टू ए टू बार प्लस लॅम्बडा किंवा म्यू बी टू बार आर टू डिफरंट प्लेन are two planes and coplanar. टू प्लेन अँड कोप्लेनर. जर समजा असे जर दोन प्लेन कोप्लेनर असतील देन इक्वेशन येतं ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस प्रोडक्ट बी टू बार इज इक्वल्स टू ए टू बार डॉट बी वन बार क्रॉस प्रोडक्ट बी टू बार अँड the equation of plane and the equation of plane containing them, equation of plane containing them is r bar dot product b1 bar cross product b2 bar is equals to a1 bar b1 bar cross product b2 bar और आर बार डॉट बी वन बार क्रॉस प्रोडक्ट बी टू बार हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर बघा, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ए बार म्हणजे हा वेक्टर टू द प्लेन r bar dot n bar is equals to p is given by formula, given by distance is equals to a bar dot n bar minus p upon magnitude of n bar हा फॉर्म्युला आहे. तर यानंतर बघा क्वेश्चन्स कसं सॉल्व करायचं आहे. फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स, अँगल बिटवीन द प्लेन. हा समजा फर्स्ट प्लेन दिलाय आणि हा सेकंड प्लेन दिलाय. जर असे जर दोन प्लेन दिले तर काय करायचं बघा, सॉल्व करताना असं सॉल्व करायचं, अँगल बिटवीन ते इथं लिहायचं आर बार आय प्लस जे प्लस 2k इज इक्वल्स टू 13 आर बार इक्वल टू 2i आर बार इंटू 2i मायनस जे प्लस k इक्वल टू 31. Then angle between r bar dot n1 bar equal to d1 bar and r bar dot n2 bar
इक्वल टू d2 बार इज गिवन बाय हे आर बार डॉट n1 बार इक्वल टू d1 बार, आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2 बार. असं जर समजा दोन प्लेन दिले तर अँगलचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा इक्वल टू n1 बार मायनस n2 बार, सॉरी n1 बार डॉट प्रोडक्ट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू डॉट प्रोडक्ट मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. हा फॉर्म्युला आहे. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता बघा n1 बार म्हणजे कम्पेअर करायचं. n1 बार म्हणजे हा टर्म n1 बार इज इक्वल टू आय प्लस जे प्लस 2k. मॅग्निट्यूड ऑफ n1 बार म्हणजेच कसं येतं बघा, अंडर रूटमध्ये 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे रूट 6 आला. n2 बार इक्वल टू, आता n2 बार म्हणजे व्हॅल्यू किती आहे 2i मायनस जे प्लस के, म्हणजे n2 बार इक्वल टू 2चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे हा पण रूट 6 आला. हे व्हॅल्यू जर समजा आपण इथं पुटअप केलो हे असं येतं कॉस थिटा इक्वल टू n1 बारची व्हॅल्यू दिले आय प्लस जे प्लस 2k डॉट प्रोडक्ट n2 बारची जी व्हॅल्यू आहे ते n2 बार असं दिलं आहे 2i मायनस जे प्लस के अपॉन n1 बारची व्हॅल्यू रूट 6 इंटू रूट 6. नेक्स्ट पार्ट बघा, कॉस थिटा इक्वल टू हे आय सोबत इथं पण 1 आहे आणि इथं 2 आहे तर 2 इंटू 1 2, 1 इंटू -1 प्लस 2 इंटू 1 2 अपॉन 6. हे आन्सर येत आहे थिटा इक्वल टू कॉस इनवर्स 2 इंटू 2 4, 4 मायनस 1 3/6 म्हणजे आन्सर येत आहे कॉस इनवर्स ऑफ 1/2. कॉस इनवर्स 1/2 हे व्हॅल्यू कशाची आहे तर थिटा इक्वल टू 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे. आणि डायरेक्ट थिटा इक्वल टू 60 डिग्री आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड अँगल बिटवीन द लाईन सांगितलं आहे. फाइंड अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन दिलं आहे. मग आपण काय करायचं बघा, आता अँगल बिटवीन द लाईन आर बार इक्वल टू किंवा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार अँड the plane r bar dot n bar is equals to d is given by तर फॉर्म्युला कसा आहे बघा, साइन थिटा इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन बी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ एन बार. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता बघा आर बार लॅम्बडा सोबत जो टर्म आहे बी बार म्हणजे बी बार इक्वल टू काय आला, बी बार इज इक्वल टू आला 2i प्लस 3j मायनस 6k. तर त्याचं मॅग्निट्यूड येत आहे रूटमध्ये 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर, 36 प्लस 9 45 प्लस 4 49 रूट 49 म्हणजेच आन्सर येतं 7. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ बी बार झाले. त्यानंतर बघा एन बार, तर आर बार डॉट एन बार असतं म्हणजे एन बार इक्वल टू काय आला 2i मायनस जे प्लस के. तर मॅग्निट्यूड ऑफ एन बार इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे रूट 6. नेक्स्ट पार्ट बघा, आता काय करायचं, साइन थिटा इक्वल टू बी बार डॉट एन बार म्हणजे 2i प्लस 3j मायनस 6k डॉट एन बार म्हणजे 2i मायनस जे प्लस के अपॉन मॅग्निट्यूड काय आहे 7 इंटू रूट 6 म्हणजेच हे असं आलं बघा, साइन थिटा इक्वल टू 2 इंटू 2 4, 3 इंटू -1 -3 मायनस 6 इंटू 1 मायनस 6 अपॉन 7 रूट 6. हे असं येतं साइन थिटा इक्वल टू 4 मायनस 3
1 मायनस 6 मायनस 5/7√6 म्हणजेच आन्सर येत आहे थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 5/7√6 हे फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. थर्ड काय सांगितलं आहे. शो दॅट द लाईन्स आर बार इज इक्वल्स टू 2j मायनस 3k प्लस लॅम्बडा I प्लस 2j प्लस 3k अँड आर बार इज इक्वल्स टू 2i प्लस 6j प्लस 3k प्लस म्यू 2i प्लस 3j प्लस 4k आर कोप्लेनर म्हटलं आहे. जर कोप्लेनर असतील तर असं येतं इफ लाईन्स आर बार इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा b1 बार अँड आर बार इज इक्वल्स टू a2 बार प्लस लॅम्बडा b2 बार आर कोप्लेनर then equation of plane is given by formula था r bar dot product b1 bar cross product b2 bar equal to a1 bar dot product b1 bar cross product b2 bar. तर आपल्याला ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. अगोदर बघा a1 बार इक्वल टू व्हॅल्यू काय आहे. a1 बार इक्वल टू 2i प्लस 6j प्लस 3k b1 बार सॉरी हे a2 बारची व्हॅल्यू आहे. b2 बार इक्वल टू हे b2 बार तर काय 2i प्लस 3j प्लस 4k. a1 बारची व्हॅल्यू आहे 2j मायनस 3k आणि b2 बारची व्हॅल्यू आहे b1 बारची व्हॅल्यू आहे i प्लस 2j प्लस 3k म्हणजे बघा हे a1 बार प्लस लॅम्बडा b1 बार. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. लक्ष द्या. पहिल्यांदा बघा अगोदर काय कॅल्क्युलेट करायचं आहे b1 बार क्रॉस प्रोडक्ट b2 बार. हे कसं कॅल्क्युलेट करणार लिहिताना i j k लिहायचं. b1 बारमध्ये व्हॅल्यूज काय 1 2 3 हे असं लिहिणार 1 2 3. b2 बारमध्ये किती आहे 2 3 4 हे असं. तर आय लिहायचं रो कॉलम हाईड केली की 2 3 3 4. त्यानंतर मायनस मिडल टर्म जे रो कॉलम हाईड केल्यावर काय येतं 1 3 2 4 प्लस लास्टचा टर्म के रो कॉलम हाईड केली की 1 2 2 3 आलं. मग नेक्स्ट स्टेपला बघा हे असं करणार आय इंटू ब्रॅकेट 2 4 जा 8 3 3 जा 9 जे इंटू ब्रॅकेट 4 1 जा 4 3 2 जा 6 के इंटू ब्रॅकेट 3 1 जा 3 2 2 जा 4. म्हणजे आन्सर आलं आय इंटू ब्रॅकेट 8 मायनस 9 मायनस 1 जे इंटू ब्रॅकेट मायनस 2 के इंटू ब्रॅकेट मायनस 1 म्हणजेच आन्सर आलं मायनस आय प्लस 2j मायनस के. आता एकदा जर हे व्हॅल्यू मिळाले तर काय करायचं पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. हे असं येतं आर बार डॉट प्रोडक्ट मायनस आय प्लस 2j मायनस के इक्वल टू a1 बार. a1 बारची व्हॅल्यू काय 0i प्लस 2j मायनस 3k डॉट 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 प्रोडक्ट b1 बार क्रॉस प्रोडक्ट b2 बार म्हणजे मायनस आय प्लस 2j मायनस के. तर इथून पुढे हे असं येतं आर बार इज इक्वल्स टू मायनस आय प्लस 2j मायनस के इक्वल टू 0 इंटू मायनस 1 0 2 इंटू 2 4 मायनस 3 इंटू मायनस 1 प्लस 3 4 प्लस 3 7 हे असं येतं आर बार इंटू मायनस आय प्लस 2j मायनस के अँड दिस इज युअर फायनल आन्सर. यानंतर बघा नेक्स्ट स्टेप नेक्स्ट क्वेश्चन हे असं येतं फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट सांगितलं आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द प्लेन आर बार इज इक्वल्स टू म्हटलं आहे. मग आपण हे कसं सॉल्व करायचं बघा. द डिस्टन्स ऑफ द पॉईंट द डिस्टन्स ऑफ द पॉईंट द डिस्टन्स ऑफ द पॉईंट a bar from the plane r bar dot n bar is equals to p
इज गिवन बाय, समजा असं जर असेल तर त्याची व्हॅल्यू येते इज गिवन बाय डिस्टन्स इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार मायनस पी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, हा फॉर्म्युला आहे. तर आपण काय करणार बघा, हे असं लिहावं लागतं आहे. हे जे फर्स्ट जे टर्म दिलं आपल्याला हे झालं ए बार, तर ए बार इज इक्वल्स टू काय 4i मायनस 3j प्लस के आर बार डॉट एन बार इक्वल टू पी असतं. म्हणजे हे आर बार इज इक्वल्स टू काय घेतलं आपण 2i प्लस 3j मायनस 6k आणि पी म्हणजे राईट साईडची व्हॅल्यू 26. फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचं, हे असं येतं डी इक्वल टू ए बार डॉट एन बार म्हणजे 4i मायनस 3j प्लस के डॉट एन बारची व्हॅल्यू किती आहे, सॉरी एन बार इक्वल टू काय 2i प्लस 3j मायनस 6k मायनस पी म्हणजे 21 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार म्हणजेच रूटमध्ये 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 6चा स्क्वेअर. तर याचा आन्सर बघा 4 2 जा 8, 3 3 जा 9, मायनस 6 1 जा मायनस 6 मायनस 21 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 49 येतं. नेक्स्ट स्टेपला ह्याचा आन्सर येणार 8 मायनस 15 मायनस 7, तर मायनस 28 अपॉन 7 येतं, म्हणजेच आन्सर येणार मायनस 4 येतं. पण जरी आन्सर मायनस 4 आलं तरी आपण लिहिताना +4 युनिट करायचं.